बिबट्या सफारी दुधेश्वर, स्थळ निमगाव चाळी, कंपार्टमेंट क्रमांक 252, गट क्रमांक 733, जिल्हा अहिल्यानगर। अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देणारा आणि भविष्यकालीन पर्यावरणपूरक पर्यटनाचा आदर्श ठरणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तब्बल 112 हेक्टर क्षेत्रावर साकार होत आहे। निमगाव जाळी परिसरातील नैसर्गिक संपदा आणि वनसंपत्तीचा संवर्धनात्मक वापर करत हा उपक्रम उभारला जात आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दूरदर्शी संकल्पनेतून साकार होणारा हा प्रकल्प केवळ पर्यटन स्थळ नसून वनसंवर्धन, जैवविविधता संरक्षण आणि स्थानिक रोजगार निर्मितीचे प्रभावी केंद्र ठरणार आहे। संगमनेर शहर विकासाच्या दृष्टीने हा उपक्रम एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे। सफारी क्षेत्रामध्ये बिबट्यांसाठी त्यांच्या नैसर्गिक अधिवासास अनुरूप वातावरण निर्माण केले जाणार आहे। मोठी झाडे, झुडपे, दगडी रचना, पाणवठे आणि सुरक्षित गुहा यांच्या माध्यमातून नैसर्गिक व संरक्षित निवास व्यवस्था उभारली जाईल। पर्यटकांसाठी प्रदूषणमुक्त इलेक्ट्रिक सफारी वाहनांची सुविधा उपलब्ध असेल, ज्यामुळे शांत आणि सुरक्षित अनुभव मिळेल। संपूर्ण परिसरात आधुनिक कुंपण व्यवस्था, निरीक्षण मनोरे, WBM रस्ते, सौर ऊर्जेवर आधारित प्रकाश योजना आणि पावसाच्या पाण्याचे संकलन यांसारख्या पर्यावरणपूरक सुविधा उभारण्यात येतील। तसेच माहिती व व्याख्या केंद्र, कॅफेटेरिया, विश्रांती क्षेत्र, नैसर्गिक पायवाटा आणि वॉच टॉवर यांसारख्या सुविधा पर्यटकांसाठी विकसित केल्या जातील। या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे बिबट्यांचे संरक्षण व संवर्धन, पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना, स्थानिक युवकांसाठी रोजगार निर्मिती, वन्यजीवांविषयी जनजागृती आणि परिसराच्या आर्थिक सामाजिक विकासाला गती देणे होय। बिबट्या सफारी दुधेश्वर हा प्रकल्प भविष्यात राज्यातील एक महत्त्वाचे वनपर्यटन केंद्र म्हणून ओळखला जाईल आणि निमगाव जाळी परिसराला नवी ओळख देईल।